वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार कोथिंबीर वडी करणार आहे. त्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले, बारीक चिरून. बेसन पीठ आणि हिरवी मिरची आणि जिरं आहे तिला बारीक करून घेतलेलं आहे. तर कोथिंबीर आपण एका भांड्यात घातली, त्यातलं सर्व पाणी निथळून घेतले. त्यातच 1 वाटी बेसन पीठ आणि जरा ओवा, हिरवी मिरची आणि जिरं टाकून घेतले. त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि हळद टाकूया. हिरवी मिरची आहे ती जरा बारीक करून घेतली मिक्सरमध्ये. आता सर्व मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीरमध्ये भरपूर पाणी असते, पहिले आपल्याला लागल तसं पाणी ओतायचं. तर जरा जरा करून आपण पाणी टाकून सर्व पीठ मिक्स करून घेऊया. मी जरा पातळच करणार आहे, कारण मी ताटामध्ये टाकून वाफवून घेणार आहे. तर जरा असं पातळ पीठ करून घेतलं आहे मी. व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ताटाला तेल लावून घेतलं आहे. त्यात आपण ही सर्व बेटर आपण ताटात ओतून घेऊया. आता सर्व पसरून घ्यायचं. सर्व पसरून झाले. त्याच्यावर जरासं तीळ टाकूया, म्हणजे त्याला चिटकून राहील तीळ. आता एका कढईमध्ये आपण पाणी ठेवून घेतले. त्याच्यावर आपण ही ताट आहे ती वाफवत ठेवूया. त्याच्यावर एक ताट पालती घालायचं आणि 15 ते 20 मिनटं छानपैकी वाफू द्यायचं. तर 15 ते 20 मिनटं झाल्यात. आपण बघून घेऊया. तर छानपैकी शिजून रेडी झाले. हाताला न चिटकलं की समजायचं शिजले. त्याला आपण काढून घेऊया. साईडनं असं चाकूने व्यवस्थित असं चाकूने कट करून घ्यायचं. तुम्हाला कसला आकार पाहिजे तसला करू शकता. मी चौकोन आकार करून घेतलेला आहे. आता आपण ताटाला पलटी मारून असं एक एक पीस काढून घेतलं आहे. त्याला आपण तळून घेऊया. तर तेल छानपैकी तापलं. त्यात एक एक वडी आपण त्याला सोडून घेऊया. एक साईडनं व्यवस्थित भाजून घेतली, तळली, परत त्याला आपण पलटी मारून दोन्हीकडनं व्यवस्थित असं तळून घेऊया.